नमस्कार मित्रांनो, आता स्वतःच्या गावात काम करा आणि ₹18,000 मानधन मिळवा. नेमकी ही योजना काय आहे? कशाप्रकारे ₹18,000 मानधन मिळणार आहे? संपूर्ण माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. या व्हिडिओच्याही माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला तुमच्या गावातच काम केल्याच्यानंतर तुम्हाला ₹18,000 मानधन मिळणार आहे. ही योजना काय? संपूर्ण माहिती बघणार आहोत. जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर मित्रांनो, कृषी मंत्र्याचा धडाकेबाज निर्णय, पात्रता काय, योजनेचे फायदे काय हे आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघू शकता, राज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळावं, शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. नेमकी योजना काय, पात्रता काय, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पात्रता: राज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळावे आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला काय काम करायचंय, कसं काम करायचंय, संपूर्ण माहिती आपण इथे बघूयात. तर ही योजना काय आहे? शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक गावात कृषी मित्र नियुक्त करण्यासाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, सरकारी योजनांची माहिती पोहोचण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. ही योजना नेमकी काय आहे? गावातील कृषी सेवा पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी ही योजना आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन झालं पाहिजे. सरकारी योजना सोप्या पद्धतीनं समजून सांगता आल्या पाहिजेत आणि कृषी क्षेत्रांचा विकास तरुणांना ही संधी इथे मिळणार आहे. तर यासाठी प्रत्येक गावात एक कृषी मित्र नेमल्या जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 11,587 कृषी प्रशिक्षकांची नियुक्ती म्हणजे कृषी मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी अनुभवी प्रयोगशाळेतील आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर आता आत्मा योजनेअंतर्गत कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र नेमण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. नियुक्त कृषी मित्र संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत हे काम करणार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारचा प्रत्येक गावात किसान एक कृषी मित्र नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे योजनांची अधिक माहिती आणि तांत्रिक सल्ला अधिक प्रभावीपणे पोहोचला जाणार आहे, अशी ही माहिती त्यात देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये मानधनाची तरतूद कशी आहे ते आपण बघूयात. तर या योजनेअंतर्गत कृषी मित्राला वर्षाला ₹18,000 मानधन देण्यात येणार आहे. मानधन दर 3 महिन्यांनी वितरित केलं जाणार आहे. म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतर तुम्हाला हे मानधन मिळणार आहे. ही योजना 1 जूनपासून सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. आता बघूयात पात्रतेच्या अटी आणि महिलांना प्राधान्य कसं आहे ते बघूयात. तर कृषी मित्र पदासाठी काही निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये उमेदवाराचे वय हे 40 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर करता येणे आवश्यक आहे. किमान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे 10वी आणि 12वी शिक्षण पूर्ण असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर संवाद कौशल्य आणि समाजकारणाची आवड त्या कृषी मित्राला असली पाहिजे. या योजनेत 30% महिलांना प्राधान्य हे देण्यात आलेलं आहे. आता अर्ज कसा करायचा यासाठी अजून काही माहिती आलेली नाही. पण महिलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. आपलं करिअर घडवण्यासाठी महिलाही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता हा अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं आहे? फक्त आता तर घोषणा झाली आहे. ज्यावेळेस या अर्जाची साईट चालू होईल, अर्ज कसा करायचा आहे, हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गजानन टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramला असाल तर तिथेही गजानन टेक्निकलच्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.